ज्यावेळेस आपण सेक्स म्हणतो त्यावेळेस ती ॲक्ट फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणून त्याच्याकडे प्रामुख्यानं आपण बघतो, पण तो तेवढाच एक इमोशनल ॲस्पेक्टही आहे. तर इमोशनल इंटिमसी आणि ती भीती ह्यांचा कसा संबंध आहे आणि तो किती जवळचा आहे, याबद्दल बोललो तर खूप जास्त कनेक्शन आहे हो. म्हणजे आय हॅव केसेस टू टेल यू जिथे ह्या लेडीचा कधी बाहेर अफेअर होतो, कळला गेला नाही, तिचा अफेअर होतो, सेक्शुअली पण ती इन्वॉल्ड होते, ती पकडली जाते, घरात सगळ्यांना माहीत होतं, पण येट द हजबंड डिसाइड्स की ओके मी माफ करतो आणि आपण पुढे जाऊ, आणि शी इज ऑल्सो लाईक फेअर इनफ, आपण नवीन सगळं सुरू करू. पण आता सोसायटीत माहीत आहे, घरी माहीत आहे, इनलॉजला माहीत आहे, टू द लेवल, म्हणजे सांगायची गोष्ट अशी, कारण मला इमोशनल इंटिमेसीवर बोलायचं आहे. आता माफ केलं आहे तुम्ही, हां, सो यू हॅव टेकन हर बॅक द वे शी वॉज ना. पण घरातली साधी एक बाईसुद्धा बदलली आज, समजा आता नवीन बाई कामाला लावली, तर हर इन लॉज मेक दॅट बाई सिट, आणि मग तिला सांगितलं जातं आमच्या सुनेचं ना असंच सगळं बाहेर चर्चा आहे, बापरे, तुम्हाला हे माहीत आहे, तर हे खरंच आहे, पण त्याचा इथं काही विषय काढायचा नाही. हे दॅट इज हाऊ दे इंट्रोड्यूस एनीवेअर यू गो, दॅट इज हाऊ इट इज बीन इंट्रोड्यूस. आता तू विचार कर, ती सून त्याच घरात आहे ना, आणि वन सी गो अपस्टेअर्स इन द बेडरूम, नवरा येतो, मग ती सांगणार आज असं असं घरी झालं, मग तो म्हणतो त्यांचं काय, ते आयुष्यभर सांगत राहते, मी आहे ना, मी तर तू एवढं केलं तरी मी माफ केलं ना, हे वाक्य हां पहिला. अँड नाव वेन ही वॉन्ट्स, ही इज गोईंग फॉर पेनिट्रेशन, कारण तो माझ्या सेशनमध्ये आलाच असा होता की मॅडम चेक करा, बघा इथे काय प्रॉब्लेम आहे का. त्याला ऐकायचं होतं की इथं काहीतरी मेडिकल इश्यू आहे, हार्मोनल, खूप मिथ आहे, मेनोपॉज जवळ आला की बायकांना सेक्स जमत नाही, बुलशिट, असं काही होत नसतं ना. द वे यू आर ट्रीटिंग हर बिफोर सेक्स, यू आर नॉट रेडी टू वर्क ऑन इट. मग त्यामुळे तो जेव्हा पेनिट्रेट करायला जायचं ना, शी यूज टू गो इन टू दॅट कॉन्ट्रॅक्शन, आणि ते पेनिस तिला, म्हणजे तिची इच्छा होती नव्हती का असं नव्हतं, पण मग तो तिला म्हणणार, मग त्या माणसासोबत करताना कसं जमलं, मग माझ्यासोबत का नाही जमत आहे. दिस इज नॉट व्हॉट यू टॉक ऑन बेड, दिस इज नॉट व्हॉट यू टॉक ऑन बेड. मग ते अवयव तुमच्या ऐकत असतात. आपल्याला असं वाटतं रे, आपण फक्त कवर्ड ठेवतो, लाज लज्जा सोसायटी कल्चर म्हणून आपण त्या अवयवांना कवर्ड ठेवतो. आपण सेक्स हे बंद कमऱ्यात करतो, सभ्यतेने करतो. फिअर असला पाहिजे, फिअर खूप चांगला असतो, फिअर नसता तर आपण जनावरांसारखं कुणासोबतही केलं असतं. पण आउट ऑफ प्रपोर्शन जेव्हा तो फिअर होतो, आउट ऑफ प्रपोर्शन फिअर झाला तर मग ते नात्यात प्रॉब्लेम होतात, आणि मग तुम्ही त्या समोरच्या त्या फिअरचा जेव्हा अजून तमाशा करता, मग कुठून राहणार इमोशनल इंटिमेसी. होऊन पण जाईल डायलेटरनी, ते सगळं तिचं नीट होऊन जाईल वलवा, बट दॅट्स हाऊ यू वॉन्ट टू डू सेक्स, म्हणजे दॅट्स नॉट हाऊ इट हॅपन्स. सो येस, टू आन्सर युअर क्वेश्चन, इट मॅटर्स अ लॉट. म्हणजे आदर सन्मान, तुम्ही कसं बोलताय, तुम्ही कसं वागवताय, नॉन व्हर्बली तुम्ही कसं एकमेकांशी दिवसभर रागात आहोत, पण दिवसभर काही बोलत नाही, पण आपली बॉडी बोलत असते रे. हो, माझ्या नवऱ्याने मला काय लूक दिली, त्याने हात कसे केले, त्याने चेहरा कसा केला, हे अख्ख्या दिवसभर आपण एकमेकांशी बोलतच असतो. आपण कधीच असं होत नाही की वी नॉट कम्युनिकेट, वी ऑलवेज कम्युनिकेट. आणि होल डे व्हॉट हॅव यू कम्युनिकेटेड, आणि बेडरूममध्ये जाऊन तुम्हाला काय पाहिजे हे जर सिंकमध्ये नसेल तर ते शेर आहे रे, हमने इलाज जख्म दिल तो ढूंढ लिया, लेकिन हमने इलाज जख्म दिल तो ढूंढ लिया, लेकिन गहरे जख्म भरने में वक्त लगता है. बापरे.